SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कारल्याचे भज्या बनवूया। आता 4 ते 5 कारले घेतलेत मी, त्याचे आपण साल काढून घेऊया। कवळे कारलेत मस्त छान, पोरं असं खात नाही म्हणून मी त्याचे भज्या बनवते। हे बघा असे सगळे काढून घेतले मी, त्याची साल काढून घेतली आणि कडक बी अशी ते काढून टाकायचे आपल्याला, नाही तर खाताना कचकच लागणार ते। आता मी कवळ्या बिया सगळ्या काढून घेते आणि एक कारल्याचे 4 तुकडे करते। बघा असे मिरची सारखे मस्त लागतात खायला, खुसखुशीत लागतात। तुम्ही पण बनवून बघा। आता मी सगळे कापून घेतलेत आणि सगळे जाडे मोठे बिया असतात ना ते काढून घेतले। आता थोडंसं मी पाणी टाकून याला वाफ लावून घेते, म्हणजे तळताना आपल्याला खाताना ते कच्चे लागणार नाही। एक उकळी यापर्यंत थोडंसं मीठ घालणार आहे, मीठ घालून उकळून घेते। थोडंसं मीठ घालते म्हणजे चवीला पण छान लागणार ते। आता कारले आपले उकळून झाले, मी चालणीमध्ये काढून घेते। पाणी सगळं निघून गेलंय, मी त्याच्यात 2 पाणी टाकून धुवून घेतले। आता मीठ टाकते, मसाला घालूया आपल्याला, जो तुमच्याकडे मसाला असेल तो टाकू शकता। आता मी लाल मिरची, धने पावडर, चाट मसाला, जिरा पावडर आणि मीठ, शेंदा मीठ पण घालू शकता तुम्ही, शेंदा मीठ, साधं मीठ, हळद असं सगळा मिक्स केला मी। तांदळाचं पीठ घालते मी, आधीच काढून ठेवलेलं मी मोजका, तर सगळं टाकून देते। 2 चमचा होता मोठा आपला याचा खायचा। आता हे चण्याचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ, त्याच्यात पण मसाला घालूया, म्हणजे वरचं कवर आहे ना ते पण आपल्याला मसाला लागणार ते। आता याच्यात पण सेम मसाला मी घातला आहे, त्याच्यात घातला आपण कारल्यामध्ये, ते सेम मसाला याच्यात घातला आहे मी। तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही घालू शकता। आता याला चांगलं कालवून घेऊया। मला चमचीनं ना कालवता येत नाही म्हणून मी हातानंच करते। असे खूप जणी बोललेत की चमच्यानं कालवायचं। आता बेसन पीठमध्ये कसं गाठा उठा असतात, चाळून घेतले मी उल। आता हे बघा सगळं असं मस्त गाठा निघून गेलेत, एवढं पातळ पाहिजे आहे आपल्याला। आता कारलं आपण त्याच्यात टाकून, तेल पण मी गरम करायला ठेवलं आहे। कारलं जास्त शिजवायचं नाही आहे, जेव्हा मिरच्यासारखं सोडून द्यायचं तेलामध्ये, जास्त तेल नाही तापवायचं आहे। हे डाळ भात, आपण खिचडी डाळ भात खातो त्याच्यासोबत तोंडी लावायला छान लागतं खायला। हे बघा खुसखुशीत भाजून घेतले मी, काढताना पडली खाली। आणि आमच्याकडे 3-4 दिवसपासून आहे ना लाईट दिवसभर जाते, सकाळपासून तर रात्री 8:30ला 8ला येते लाईट। ते मला काय ब्लॉग बनवायला भेटत नाही आहे, लाईट नाही तर कसं बनवणार ना मी। जेव्हा मौका भेटतो तेव्हा मी बनवून टाकते। थोडासा वरून मी चाट मसाला घातला आहे, आमचूर पावडर पण घालू शकता, म्हणजे असं चटपटीत लागणार तोंडाला। कारल्याचे भजे आपले रेडी झालेत। तुम्हाला आवडलं असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगा कसे बनवले। थँक्यू।